आज या ठिकाणी चाळीसगाव तालुक्यातील सुप्रसिद्ध अशा धार्मिक, आध्यात्मिक, सामाजिक आणि राजकीय दृष्टीने सुप्रसिद्ध असलेल्या पुण्य पावन अशा गुढे या क्षेत्री आज नारदीय कीर्तन सेवेचा योग आलेला आहे. आणि अजून एक आनंदाची बातमी अशी की ही माझी सासूरवाडी आहे आणि सासूरवाडीमध्ये कीर्तनकार बुवांना कीर्तन करायला मिळणं हा दुग्ध शर्करा योग आहे. तसं पाहायला गेलं तर जामा तो दशमग्रह हा म्हणजे जावई हा 10वा ग्रह मानलेला आहे. परंतु जो जावई सासरे बुवांच्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांच्या घरी येऊन कीर्तन करतो तो 10वा ग्रह असू शकत नाही का? आहे नाही. हा, आणि त्यामुळे आजच्या या कीर्तन सेवेसाठी या ठिकाणी उपस्थित राहण्याचा योग आला. हा माझ्या दृष्टीने एक महत्भाग्याचा क्षण आहे. आमचे सासरी बुवा श्री प्रमोद शंकर जोशी उर्फ बापू यांच्या 71व्या वाढदिवसाच्या निमित्तानं या नामसंकीर्तन सोहळ्याचं आयोजन केलेलं आहे. त्यांचे सुपुत्र म्हणजे आमचे मेवणे श्री मिलिंद जोशी आणि डॉक्टर किरण जोशी या द्वयींनी या संपूर्ण सोहळ्याचं आयोजन नियोजन सुंदरपैकी या ठिकाणी केलेलं आहे. अतिशय छान त्यांनी मेहनतीने या ठिकाणी केलेलं आयोजन आहे. चारधाम यात्रा दल गंगा पूजन कार्यक्रम संपन्न होणार आहे आणि आपल्या मात्या पित्यांच्या सन्मानार्थ या नारदीय कीर्तनाचं आयोजन नियोजन या सुपुत्रांनी केलेलं आहे. कारण बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. हा, अनंत जन्मांचं सुकृत आहे. माता पित्यांची पूर्वपुण्याई आणि आपल्या त्यांच्या सद्गुरुरायांची उदंड कृपा यामुळे या कीर्तन सेवेची या नामसंकीर्तनाची आवड आणि सवड या दोन्ही बंधूंना प्राप्त आहे. जय जय रघुवीर समर्थ. सुशिलो मातृपुण्येन पितृपुण्येन चतुरता दातृत्वं वंशपुण्येन आत्मपुण्येन सभाग्यता. श्री डॉक्टर किरण जोशी फटाक्यांचा वर्षाव हा आनंदाचा क्षण या ठिकाणी साजरा करता येते. फटाके सुद्धा मिलिंद जोशी आणि डॉक्टर किरण जोशी या सुपुत्रांनी या भावंडांनी आज गंगा पूजनाच्या आणि आपल्या पिताश्री यांच्या जन्म वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येला आयोजित केलेल्या या नारदीय कीर्तन सोहळ्यामध्ये त्याच पठणीतला अभंग घ्यावा लागेल. आणि म्हणून माता पित्यांना धन्यता देणारा आणि सात्विक पुत्राचं वर्णन करणारा असा तुकोबरायांचा अभंग आजच्या कीर्तन सेवेसाठी या ठिकाणी घेतो आणि यथामती निरूपण करण्याचा प्रयत्न करतो. नारदीय कीर्तनाचा अभ्यास मी आता सुरू केलेला आहे आणि म्हणून हौशीनी हे नारदीय कीर्तन या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. आता महाराष्ट्रामध्ये कीर्तनाच्या अनेक परंपरा आहेत. त्याच्यामध्ये 6 परंपरा मुख्य परंपरा आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात मोठी परंपरा आहे वारकरी संप्रदायाची कीर्तन परंपरा. संत श्रेष्ठ नामदेव महाराज या कीर्तन परंपरेचे अध्वर्यू आहे. त्यांना नारदीय वारकरी संप्रदायाचे आद्य कीर्तनकार असं म्हणतात. नामदेव महाराजांना वारकरी कीर्तन परंपरेमध्ये अनेक प्रकारचे या ठिकाणी या कीर्तन परंपरेच्या अनेक प्रकार आहेत. त्याच्यामध्ये नारदीय कीर्तन परंपरा ही 2 नंबर. जे आता आपण कीर्तन करतोय हे नारदीय कीर्तन आहे. याच्यामध्ये काय आहे? बुवा आहेत, त्याच्यानंतर तबलजी आहे, पेटीवाले बुवा आहे, मृदंग वाजवणारे बुवा आहे. एवढ्या याच्यामध्ये कीर्तन होतं. बुवांनी झांज वाजवायची, याला झांज म्हणतात. हा चपटा टाळ जो आहे ना याला झांज असं म्हणतात. आणि टाळ जो आहे ना खोल असतो आणि ही झांज आहे. या झांजेच्या ठेक्यावरती असं हे कीर्तन असतं. त्यानंतर रामदासी कीर्तन परंपरा आहे महाराष्ट्रामध्ये, समर्थ रामदासांची. त्यानंतर पुढे आहे दासगणू महाराजांची कीर्तन परंपरा. त्याचप्रमाणे तुकडोजी महाराजांची सुद्धा कीर्तन परंपरा आहे. संत श्रेष्ठ गाडगे बाबांची सुद्धा कीर्तन परंपरा या महाराष्ट्रामध्ये आहे. आणि त्यापैकी ही नारदीय कीर्तनाच्या परंपरा या ठिकाणी आपण या नारदीय कीर्तनाचं आयोजन इथे झालेलं आहे. वारकरी कीर्तन परंपरेमध्ये आपण सर्वांनी वारकरी कीर्तन अनेक वेळा ऐकलेलं आहे.
त्याच्यामध्ये पंचपदी असते, जय जय रामकृष्ण हरी. त्यानंतर रूपाचा अभंग असतो, सुंदर ते ध्यान, असं सगळं करून मग मुख्य अभंग बुवा घेतात, महाराज येतात आणि मग त्या अभंगामध्ये ज्ञानोबांना तुकोबांना काय सांगायचंय अशी सगळी रचना, त्याच्यामध्ये निरूपण त्या ठिकाणी असतं. पुराणातले दाखले, उदाहरणं, ओव्या यांचा सहभाग करून ते कीर्तन पूर्ण केलं जातं. आता नारदीय कीर्तन कसं असतं? असंच असतं, परंतु त्याच्यामध्ये थोडी पठडी वेगळी आहे. भगवंताचं नामसंकीर्तन आणि समाजाचं प्रबोधन या दोन्ही गोष्टी या सर्व कीर्तनामध्ये समान धागा आहे याचा, परंतु पठडी वेगळी आहे. नारदीय कीर्तनामध्ये दोन भाग असतात, एक पूर्वरंग आणि एक उत्तर रंग. पूर्वरंगामध्ये बुवा अभंग घेतात, आता आपण अभंग घेणार आहे तसा. त्या अभंगाचं निरूपण, त्याच्यामध्ये संस्कृत सुभाषितं असतात, श्लोक असतात. त्याच्यामध्ये जसं संतांचं काव्य आहे तसं पंतांचं सुद्धा काव्य, अनेक पंतांनी ते काव्य रचलेले आहे. ते जे भक्तिरसाने भरलेलं काव्य, त्याचा वापर नारदीय कीर्तनामध्ये होतो. त्याचप्रमाणे तंत काव्य सुद्धा आहेत, त्याचा वापर होतो. त्याचप्रमाणे आर्या, साकी, दिंडी अशा प्रकारे अनेक आर्यावृत्तांच्या विविध चालींमध्ये हे कीर्तन असं रंगवलं जातं. याच्यामध्ये पूर्वरंग असा अभंग सोडून झाला की अर्धा भाग उत्तर रंग असतो, त्याच्यामध्ये आख्यान असतं. आख्यान म्हणजे कथा. आपल्याला सर्वांना गोष्ट फार आवडते, आजीच्या गोष्टी आपण लहानपणापासून ऐकलेल्या आहे आणि सर्वांना गोष्ट आवडते. ही गोष्ट नारद मुनींना माहीत होती, व्यास महर्षींना माहीत होती. त्यामुळे नारद हे या नारदीय कीर्तन परंपरेचे आद्य कीर्तनकार, आद्य जनक मानले जातात. या विश्वातील आद्य कीर्तनकार नारद मुनी आहे, म्हणून या गादीला नारदाची गादी असं म्हटलेलं आहे. आणि या गादीवर उभं राहून कीर्तन करायला मिळणं हे खरोखरच जन्मोजन्मीचं भाग्य आहे, भगवंताची उदंड कृपा आहे. त्यामुळेच या गादीवर उभं राहून कीर्तन करण्याचा योग माझ्यासारख्या पामराला या ठिकाणी आलेला आहे. आणि अशा प्रकारे हे नारदीय कीर्तन उत्तर रंगामध्ये आपण एक छान कथा बघणार आहोत. अभंगाप्रमाणे जो अभंग आपण घेतला, त्या अभंगाप्रमाणे कोण वागलं, कोणाच्या जीवनामध्ये तशी घटना घडली, म्हणजे थोडक्यात नवीन भाषेत आत्ताच्या केस स्टडी करतो. जसं सिद्धांत पाहिला तसं त्याचा दृष्टांत पाहायचा, की कोण असं वागलं त्यामुळे त्याचं कल्याण झालं, कुणी असं वागलं नाही, संत वचनाप्रमाणे तो वागला नाही, संतांनी सांगितलेल्या मार्गाप्रमाणे तो गेला नाही, त्यामुळे त्याचं अकल्याण झालं, त्याचं वाईट झालं. अशा प्रकारची कथा उत्तर रंगामध्ये म्हणजे अर्ध्या भागामध्ये असते. आणि असे दोन अर्धे भाग, अर्धे पूर्वरंग आणि उत्तर रंगातली कथा मिळून काय तयार होतं? नारदीय कीर्तन तयार होतं. त्याला हरिदासी कीर्तन असं सुद्धा म्हणतात, नारदीय किंवा हरिदासी कीर्तन. अशा प्रकारे या सुमधूर सुस्वर असं नारदीय कीर्तन असतं. बुवांचा मुख्य म्हणजे या ठिकाणी बुवांचा आवाज हे फार महत्वाचं साधन आहे, कारण भगवंताची जी लीला गुणवर्णन करताना तुम्ही सुस्वरात केलं, समोरच्या श्रोत्यांना ते गोड वाटलं तर अजून ते नारदीय कीर्तन खुलतं. तर अशा प्रकारे हे सुमधूर नारदीय कीर्तन जे आहे ते आज या ठिकाणी योग, अतिशय सुंदर असा योग गुढे गावामध्ये आलेला आहे. संत श्रेष्ठ सावता महाराजांचं अधिष्ठान समोर आहे आणि त्यामुळे या संत परंपरेतले महान संत सावता महाराज यांच्या या अधिष्ठानाच्या साक्षीनं आज या ठिकाणी माता पित्यांना धन्यता देणारा अभंग घेतो. आणि माझी जशी बुद्धी आहे, मला जेवढं भगवंताने सुचविल, जसं ज्याप्रमाणे मला सांगेल त्याप्रमाणे या अभंगाचं निरूपण आणि कथा सांगण्याचा यथाशक्ती प्रयत्न या ठिकाणी मी करतो. आपुलिया हिता जो असे जागता, आपुलिया हिता जो असे जागता, आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता दयाची या
जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अधिकार मी काय वर्णन करावा. या भागवत धर्म मंदिराचा कळस असले जगद्गुरु तुकोबाराय या जगामध्ये जगाचे जगद्गुरु असे 3 जगद्गुरु होऊन गेले. तसं अनेक ऋषी मुनी संत महंत हे या जगाचे गुरुच आहे. सर्वांनी या सर्व लोकांना मार्गदर्शनच केले, ते आपले गुरु आहे. पण त्यातले 3 मुख्य कोण आहे नीट ऐका. कुरुक्षेत्रावर अर्जुनाला भगवद्गीतेच्या माध्यमातून कर्माचा सिद्धांत सांगणारे कृष्णं वंदे जगद्गुरू भगवान गोपाल कृष्ण हे या जगाचे पहिले गुरु. दुसरे गुरु जेव्हा आर्य सनातन वैदिक हिंदू धर्मावर हिंदू संस्कृतीवर चारही बाजूनी इतर पंथीयांचं आक्रमण झालं, त्यावेळी ज्यांनी हे सर्व आक्रमण इतर पंथीयांचे विचार या देशाच्या बाहेर घालवले, संपूर्ण भारतवर्षात चारही दिशांना 4 धर्मपीठांची स्थापना केली आणि पुन्हा सनातन वैदिक हिंदू धर्म पुनरुज्जीवित केला, ते आद्य जगद्गुरु श्रीमद शंकराचार्य स्वामी महाराज दुसरे जगद्गुरु. आणि तिसरे जगद्गुरु वेदांचा तो अर्थ आमासी ठावा ये रागांनी वहावा भारमाता असं अधिकारानं सांगणारे अत्यंत कठीण वैदिक तत्वज्ञान सरळ सोप्या साध्या भाषेत अभंगाच्या रूपात सर्वसामान्य जनांना खुलं करून देणारे जगद्गुरु वंदनीय तुकाराम महाराज हे तिसरे जगद्गुरु. 3च जगद्गुरु आहे मुख्य, त्यातले तुकाराम महाराज आहे. तुकाराम तुकाराम नाम घेता पेयम धन्य तुकोबा समर्थ जेणे केला पुरुषार्थ. रामेश्वर शास्त्री तुकोबांचं वर्णन करतायत. तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले म्हणून रामेश्वरे चरणी मस्तक ठेविले. हे तेच रामेश्वर शास्त्री ज्यांनी तुकोबारायांचा अभंग गाथा इंद्रायणीच्या डोहात बुडवण्याचा आदेश दिला. परंतु जेव्हा महाराजांचा अधिकार त्यांच्या लक्षात आला, तेव्हा हेच रामेश्वर शास्त्री वेदशास्त्र संपन्न रामेश्वर शास्त्री वाघोलीकर काशीचे विद्वान तुकाराम महाराजांचे पट्ट शिष्य झाले. नवे त्यांच्या कीर्तनातील मुख्य 10 टाळकऱ्यांपैकी एक टाळकरी झाले रामेश्वर शास्त्री. आणि तेच रामेश्वर शास्त्री तुकाराम महाराजांची योग्यता सांगतात. म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा तुका विष्णू नाही तुझा. तुकाराम महाराज आणि भगवान विष्णू हे वेगळे नाही, ते एकच आहे ते असं कोण म्हणतं? रामेश्वर शास्त्री म्हणतात. आणि महाराज सुद्धा आपल्या जन्माचं उद्दिष्ट सांगतात. तुकाराम महाराज स्वतः सांगताय की मी कुठून आलो आणि कशासाठी आलो. काय सांगता महाराज? आम्ही विद्वानांचं आपल्याला काही कळत नाही, पण संतांचं कळतं, कारण सोपं करून सांगतात. आणि जेव्हा नारदीय कीर्तन असतं त्या नारदीय कीर्तनामध्ये पंतकाव्य सुद्धा या गायन केलं जातं. त्याला परवानगी आहे, पंतकाव्य सुद्धा गा. ज्यामध्ये भक्तिरस आहे ते सर्व गायन नारदीय कीर्तनामध्ये चालतं. कविवर्य मोरोपंतांनी तुकोबांची थोरवी वर्णन केली आहे एका आर्या वृत्तामध्ये. आर्या नावाचं वृत्त आहे, 4 ओळी असतात अशा. आणि त्या आर्या वृत्तामध्ये कविवर्य मोरोपंतांनी तुकाराम महाराजांची थोरवी त्यांची योग्यता वर्णन केली आहे. मोरोपंतांच्या भाषेत सांगायचं झालं तर मुकुटमणी संतांचा मुकुटमणी संतांचा शिव शिव तुकया म्हणून ये वाणी. संतांचा मुकुटमणी आहे. मुकुटमणी संतांचा शिव शिव तुकया म्हणून ये वाणी. नेले जड वैकुंठी. भाषा तुम्हाला कळत असावी काव्यातली. नेले जड म्हणजे हे जडदेव. कुठं नेला? वैकुंठाला. नेले जड वैकुंठी. कसं नेलं? विठ्ठल विठ्ठल मनोनिया वाणी.
संतांचा. काय म्हणतात मोरोपंत? मुकुटमणी संतांचा शिव शिव तुकया म्हणो नये वाणी, नेले जड वैकुंठी विठ्ठल विठ्ठल म्हणून या वाणी. पंत म्हणतात विठ्ठल विठ्ठल वाणीचा उच्चार करून संतांचे मुकुटमणी असलेले तुकाराम महाराज सदेह वैकुंठाला गेले. असे देहू निवासी आणि जे सदेहू वैकुंठाला गेले ते तुकाराम महाराज आपल्याला हितासाठी जागर राहण्याचा उपदेश करताना सांगतात. आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तया कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरी वाटे देवा. गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. तुका म्हणे मजा घडो त्याची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तया. काय सुंदर अभंग आहे. वा वा. तुकाराम महाराजांचे किती उपकार मानावे. जगद्गुरु तुकाराम महाराज हा साक्षात भगवान परमात्म्याचा अवतार, संतांचे सत्पुरुषांचे भगवंताचे अवतार होतात. तुमचा आमचा जन्म होतो, परंतु जन्माला येऊन सुद्धा आपण अवतार कार्य करू शकतो. हा 83,99,999 जन्मानंतर एवढ्या योनी फिरल्यानंतर मनुष्य देह हा दुर्लभ मनुष्य देह माणसाला प्राप्त होतो. आणि या मनुष्य देहामध्येच आपल्याला इहलौकिक आणि पारलौकिक कल्याण साधता येतं. हा, इतर कुठल्या योनीमध्ये हे साधणार नाही तुम्हाला. केवळ मनुष्य देहामध्ये सुद्धा मध्येच आपलं इहलौकिक आणि पारलौकिक कल्याण करू शकतो. आपलं कोणाचं होऊ शकतं कल्याण? महाराज म्हणतात त्याचंच कल्याण होऊ शकतं जो आपुलिया हिता जो असे जागता. हा, जो जागताय. आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तया. या दुर्लभ नरदेहामध्ये इथेच आपण आपलं इहलौकिक पारलौकिक कल्याण या भगवंताने जो अत्यंत अधिकार नारायणे कृपावलोकने दिला. भगवंताने केवढा अधिकार दिलाय. सच्चिदानंद पदापर्यंत आपण जाऊ शकतो एवढं या मनुष्य देहामध्ये ताकद आहे. विवेक चूडामणी ग्रंथामध्ये श्रीमद शंकराचार्य सांगतात दुर्लभम देवानुग्रह हेतुकं मनुष्यत्वं मुमुक्षुत्वं महापुरुष संश्रयः. दुर्लभम, या जगामध्ये 3 गोष्टी अत्यंत दुर्लभ आहे ज्या केवळ देवाच्या अनुग्रहानं कृपेनं मनुष्याला प्राप्त होतात. कोणत्या? लक्षपूर्वक ऐका. दुर्लभम त्रयमेव, 3 गोष्टी अत्यंत दुर्लभ आहे. कोणत्या? पहिलं मनुष्यत्वम, मनुष्य जन्म मिळाला हेच दुर्लभ झाली घटना. मनुष्याचा जन्म आपल्याला प्राप्त झाला हेच दुर्लभ आहे असं शंकराचार्य सांगतात. मनुष्यत्वम, नरदेह दुर्लभ जाणा, शतवर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना, तुम्ही आठवा मधुसूदना आणि वासुदेव वासुदेव. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव. मध्ये मध्ये जय जयकार झाला पाहिजे, नाहीतर झोप नको यायला. हा, नाही तर मग श्रोते मस्त पंखा चालू आहे वरती, थंडगार हवा येतीये आणि श्रोते लागले डुलकी. बुवांचं चाललंय इकडे कीर्तन आणि श्रोते मस्त पैकी डुलकी घेताय. वा वा, घरी काही झाली नाही, इथे खांबाला टेकून मस्त घेऊ. म्हणून मध्ये मध्ये कीर्तनात जय जयकार असतो आणि सर्वांनी तो करायचा असतो नारदीय कीर्तनामध्ये. आणि म्हणून काय सांगितलं? नरदेह दुर्लभ जाणा, शतवर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना. हा, आता मनुष्य जन्म मिळाला, पण या मनुष्य जन्माचं सार्थक करावं अशी तळमळ ज्याच्यामध्ये आहे, ते सार्थक करण्यासाठी जो सर्वतोपरी प्रयत्न करतो आणि त्यासाठी तो प्रयत्नरत असतो, त्याला म्हणायचं मुमुक्षुत्व. म्हणजे आपण कल्याण व्हावं, आपण या
भवसागरातून पार करून जावं यासाठी जे असतं त्याला मुमुक्षुत्व म्हणायचं. आचार्यांनी सांगितलं मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम. आणि मनुष्यत्व आहे त्याच्यामध्ये मुमुक्षुत्व आलं समजा, पण अजून एक दुर्मिळ गोष्ट महापुरुष संश्रय, संतांचा सत्पुरुषांचा सहवास, सद्गुरूंचा अनुग्रह होणं हे त्याहून दुर्मिळ आहे. हा, संत सत्पुरुषांचा सहवास सर्वांना मिळणार नाही आणि म्हणून हे त्याहूनही दुर्लभ आहे. म्हणून म्हटलंय दुर्लभम त्रयमे वैतद देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम महापुरुष संश्रय. आता आपल्याला मनुष्य जन्म मिळाला. या मनुष्य देहामध्ये आपणच ज्ञान मिळवू शकतो, मुक्ती प्राप्त करू शकतो, आपणच वेद वाचू शकतो, आपण शास्त्र वाचू शकतो, आपणच ज्ञानेश्वरी वाचू शकतो, गाथा वाचू शकतो, दासबोध वाचू शकतो. हे सामर्थ्य कोणाला आहे? केवळ मनुष्याला. असं काही आहे का? तुम्ही सांगणार अहो आमच्या गुढे गावातल्या त्या गायी आहे ना, त्या रोज प्रवचनाला जातात, असं सांगू शकता का तुम्ही? नाही, आमच्या गुढ्यातल्या गायी प्रवचनाला जातात असं काही नाही. माणसंच नाही, गायी पण जातात. अहो त्या आमच्या बहाळ तिकडे जे गाव आहे त्याच्यातल्या बकऱ्या एकत्र येतात, रोज नामस्मरण करतात. असं कुठे ऐकलंय? नाही. केवळ मनुष्य देहामध्येच हे सामर्थ्य दिलेलं आहे भगवंताने. हा, इतर कुठल्याही प्राण्याला आपल्या कल्याणाचं स्मरण नाही. या मनुष्य देहाचं सार्थक करण्याचं स्मरण इतर कुठल्याही प्राण्याला अजिबात नाही. ते केवळ मनुष्याला आहे. नाही तर मग असं कोणी सांगितलं का आमच्या गावामध्ये तो गल्लीतला टॉमी नावाचा कुत्रा आहे ना, तो रोज ज्ञानेश्वरी वाचतो आणि ज्ञानेश्वरी वाचल्याशिवाय पाणी सुद्धा पित नाही, असं ऐकलंय कुठे? असं होऊ शकतं? आमच्या घरातली मांजर आहे ना, रोज हरिपाठ म्हणते, त्याशिवाय दुधाला तोंडच लावत नाही. हो, हाय व्रत आहे त्या मांजरीचं. होऊ शकतं असं? असं कुठं ऐकलंय तुम्ही? नाही. केवळ मनुष्य देहाचे निज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने. म्हणून मनुष्याला तो अधिकार दिलेला आहे. आणि म्हणून आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता दयाचिया. आपलं हित कुठे असतं? कीर्तनामध्ये. हा, इथे हित आहे. इथे हिताच्या गोष्टी सांगितल्या जातात. आपण संसार प्रपंचामध्ये आपलं हित काय तेच आपल्याला कळत नाही. नीट लक्षपूर्वक ऐका. तुम्ही सगळे उत्साही आहात ना? हा हा, का तुम्हाला कंटाळवाणं झालंय? नारदी काय सांगताय बुवा, काही कळत नाही बुवा, भाषा आपली खूप उच्च पातळीची होत नाही ना? हा, हो म्हणा, नाही तर नाही म्हणा. हा, तर अशा प्रकारे हा जो मनुष्य देह आहे, या देहाचं म्हणजे आपलं हित कशात आहे अहित कशात आहे हे माणसाला कळत नाही. नुसतं ऐशारामात जगणं, खाणं पिणं फिरणं, मजा करणं, सगळ्या सुखसोयी उपभोगणं, गाडी बंगला शेती वाडी मुलं बाळ हे सगळं मिळवणं म्हणजे हित आहे का? हे सगळं मिळालं तरी आनंद आहे का? नाही. दुसऱ्यांच्या स्वतःच्या स्वार्थासाठी, दुसऱ्यांचं नुकसान करून सुद्धा स्वतःच्या स्वार्थासाठी सगळ्या गोष्टी आपण प्राप्त करणं हित म्हणता येईल का? नाही. अहो काही लोक असे आहे, सकाळी सकाळी पहाटे लवकर दुसऱ्यांच्या झाडाचे फुलं चोरतात, आपल्या देवाला वाहतात. झाडाचे फुलं कोणाचे? त्यांचे. वाहतो घरच्या देवाला. याला हित म्हणता येईल का? काही लोक पहाटेच उठून शेजारच्या शेतातला चारा चोरून आणायचा आणि आपल्या म्हशीला टाकायचा. याला हित म्हणता येईल का? हे हित आहे का? हित ते करावे देवाचे चिंतन करून या मन शुद्ध भावे. आता हितासाठी महाराज म्हणता हितासाठी जागा राहा. आता जागा राहा असं म्हणायचंय का महाराजांना? रात्रभर झोपू नको? नाही. अहो रात्रभर मोबाईल पाहतो, त्याच्यामध्ये असे काहीतरी बोटाने फिरवतो, रात्रभर मोबाईल पाहतो, त्याच्यामध्ये जागा राहतो. सकाळी विचारलं का हो, डोळे सुजलेले असे मोठे, विचारलं का हो काय झालं, काही तब्येत बरी नाही? काही नाही, रात्रभर जागा होतो. जागा होतो. महाराजांनी असं जागा राहायला सांगितलंय का? आपुलिया हिता जो असे, तुकाराम महाराजांनी सांगितलंय आपुलिया हिता जो असे जागता, म्हणून मोबाईल पाहत जागा होतो. ह्या जागा राहण्याला अर्थ आहे का? असं जागा राहायचं का? नाही. ज्या ठिकाणी माणसाला हिताच्या गोष्टी सांगितल्या जातात तिथे माणूस जागा राहत नाही.
मात्र जिथे हिताच्या गोष्टी सांगितल्या जात नाही तिथे आवर्जून जागा राहतो. मोबाईल पाहताना आवर्जून जागा राहतो आणि कीर्तनात झोपतो. कीर्तनामध्ये झोपतो. ज्या ठिकाणी हिताच्या गोष्टी सांगितल्या, कीर्तनामध्ये हिताच्या गोष्टी सांगितल्या जातात, आत्मकल्याणाच्या गोष्टी सांगितल्या जातात, तिथे मात्र तो झोपतो. आता काही लोकांना असं आहे, त्या लोकांना आपलं हितही कळत नाही, ते जागे पण राहत नाही. काही लोकांना असं आहे, आपलं हितही कळतं आणि ते जागे पण राहतात. असे कोण आहे? कीर्तनातले श्रोते अखंड जागे राहतात. कीर्तनासी नर हो तुम्ही जागा, कीर्तनासी नर हो तुम्ही जागा, कीर्तनासी नर हो तुम्ही जागा, कीर्तनासी नर हो तुम्ही जागा. पंढरीनाथ भगवान. तुम्ही म्हणाल बुवा एकच ओळ 4 वेळा म्हटले तुम्ही, कीर्तनासी नर हो तुम्ही जागा, कीर्तनासी नर हो तुम्ही जागा. 4ही ओळींचे अर्थ वेगवेगळे आहे. वामन पंडित म्हणजे पंत आहे ते, पण पंत काव्याचा वापर सुद्धा नारदी कीर्तनामध्ये केला जातो. वामन पंडितांनी हा श्लेष अलंकार केलाय, म्हणजे ओळ एकच पण 4 वेळा म्हटली तर वेगवेगळे अर्थ. कीर्तनासी नर हो तुम्ही जागा, कीर्तनासी नर हो तुम्ही जागा. पहिल्या वाक्याचा अर्थ काय? कीर्तनासी नर हो तुम्ही जागा म्हणजे तुम्ही जा रे, कीर्तनाला जा रे. जसं नामदेव महाराज म्हणता ये गा पांडुरंगा ये गा, तसं जा कीर्तनाला तुम्ही. कीर्तनासी नर हो तुम्ही जागा. दुसरी ओळ पुन्हा तीच, कीर्तनासी नर हो तुम्ही जागा. म्हणजे जे बुवांनी सांगितलंय त्याला जागा, म्हणजे आपण जसं खाल्ल्या मिठाला जागतो ना, तसं बुवांनी सांगितलं त्याला जागा. कीर्तन जे सांगितलंय त्याप्रमाणे वागा म्हणजे त्याला जागा. काही लोक कीर्तनामधलं सगळं बुवांचं ऐकून घेतात, शांतपणे मस्त कीर्तन ऐकतात. सगळं कीर्तन झालं की बुवांना नमस्कार करायला जातात आणि त्यांच्या पायाजवळ सगळं सोडून देतात. बुवा हे तुमचं तुम्हाला, आम्हाला काही नको, आम्ही ते घरी नेणार नाही. उगाच घरी नेलं चांगलं वागावं लागलं तर नको नको नको. त्यापेक्षा जे ऐकलंय बुवांना नमस्कार करायचा आणि त्यांच्या पायाजवळ सोडून द्यायचं. तुमचं तुम्हाला, आम्ही आमचं जसं आहे तसं छान आहे. नाही. तिसऱ्या ओळी सांगितलं, कीर्तनासी नर हो तुम्ही जागा म्हणजे कीर्तनामध्ये जागा, झोपू नका. कारण आपल्या हितासाठी अखंड सावध आणि जागं राहावं लागतं. हिताच्या गोष्टी चाललेल्या आहे तिथे कसे राहा? जागे राहा, झोपू नका. आणि चौथ्या वेळीत पुन्हा तेच, कीर्तनासी नर हो तुम्ही जागा म्हणजे कीर्तनामध्ये जा आणि गा म्हणजे गायन करा, भगवंताच्या नामसंकीर्तनाचं गायन करा. आणि म्हणून म्हटलंय कीर्तनासी नर हो तुम्ही जागा. एकाच ओळीचे 4 अर्थ वामन पंडितांनी हा सुंदर असा श्लेष अलंकार केलाय. आणि म्हणून म्हटलंय, अरे जागा रे हा जो काम क्रोध रूपी षड विकार रूपी जो चोर आहे, तो चोर तुमच्याकडे येण्याच्या अगोदर तुम्ही जागे व्हा, भगवंताकडे पळा. उशीर झाल्यावर काही उपयोग नाही, लवकर वेळेत जागे व्हा. आता देह तरुण आहे, धडधाकट आहे, त्याच्यात लगेच जागे व्हा, असं महाराज कळकळीने सांगतायत. निर्वाण दीपे चोरे आता श्लोक म्हणला, काय म्हणला की वेळेवर सावध व्हा. जो दिवा आहे त्याच्यामध्ये तैलदानम म्हणजे काय की तो दिवा विझण्याच्या अगोदर त्याच्यामध्ये तेल घाला. दिवा विजायच्या अगोदर तेल घातलं तर काय होईल? तो पुन्हा प्रज्वलित राहील. दिवा विजून गेला मग वरून तेल ओतताय, काय उपयोग आहे का? निर्वाण दीपे तैलदानम. दिवा विजल्यावर तेल घालण्यात काही अर्थ आहे नाही, वेळेवर घातलं पाहिजे. तसं चोरे चोर चोरून घरात आले, दरवाजा फोडला, सगळे दागिने सगळे पैसे विषय सगळे गुंडाळून पळून गेले आणि हे नंतर जागे झाले. अरे चोर आले, धावा धावा, काठी घ्या. काय उपयोग? घेऊन गेले सगळे. चोरे कशाला सावध झाले? चोर निघून गेले. वयोग वय निघून गेलं आणि मग लग्नाचा विचार करतोय.
60-65 वर्ष मस्त ब्रह्मचर्य पाळलं, छानपैकी रोजचं जीवन दिनचर्या, आणि आता 65 वर्षाचं वय झालं. आता म्हणतो एकटं राहून कंटाळा आलाय, जरा लग्न करावं म्हणतो. कशाला? लोकांना हसू व्हायला. वयोगते वनिता विलासः, वनिता म्हणजे बायको. कशाला ती 65व्या वर्षी? अरे 20व्या वर्षी करायचं होतं, 25व्या वर्षी करायचं होतं, ते 65 वर्ष वेळ निघून गेल्यावर. आणि तसंच शेवटच्या वेळी सांगितलंय, पयोगते खलुसे तुबंदहा, पाणी वाहून गेलं धो धो. खूप पाऊस पडला पावसाळ्यामध्ये, पाणी वाहून गेलं धो धो, पाणी वाहून गेलं सगळं पाणी. पावसाळा संपला ना, आता बंधारा बांधायला सुरुवात केली. कशाला तो बंधारा? काय उपयोग आहे? अरे पाणी वाहून गेलं, आता धरण बांधलं, मोठं धरण बांधले. आता पुढच्या वर्षी दुष्काळ पडला, गेलं धरण. ते पाणी जेव्हा वाहत होतं त्याच्या अगोदर जर बंधारा बांधून ठेवला असता तर ते पाणी साचलं असतं. म्हणून म्हटलंय की वेळी सावध व्हा. हा, आणि त्या भगवंताकडे चला. म्हणून म्हटलंय महाराजांनी, आपुलिया हिता जो असे जागता. हितासाठी जागा आहे, सगळं झाल्यावर जागा नाही होणार. हा, मग आता काय? मुखामध्ये दात नाही, हात थरथर करताय, आणि आता मला पंढरपूरला जायचं, काशी यात्रेला जायचं. कशाला? लोकांना अजून धडपडायला, तिथं लोकांनी उचलून घरी आणायला नको. वेळेवर जागे व्हा, हितासाठी वेळेवर जागे व्हा, असं महाराज म्हणताय. आणि म्हणून आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाचिया. कुळी धन्य माता पिता तयाचिया. कोणाचे माता पिता धन्य आहेत? जो हितासाठी जागा आहे त्याचेच माता पिता धन्य आहे, असं महाराजांनी सांगितलंय. जो हितासाठी जागा आहे, माता पिता धन्य आहे, पण जो हितासाठी जागा आहे. आणि धन्यता देताना प्रथमतः मातेला धन्यता दिली आहे. धन्य माता पिता तयाचिया. अगोदर मातेला धन्यता दिलेली आहे. कारण संतांनी, या आपल्या सत्पुरुषांनी आपल्या शास्त्र पुराणांचा अभ्यास केलेला आहे. शास्त्र पुराण काय सांगतं त्याप्रमाणे अभंगाची रचना आहे. असं महाराजांनी काही पण लिहून ठेवलेलं नाही त्याच्यामध्ये. कारण आपण शास्त्रामध्ये काय म्हणतो, मातृदेवो भव. पहिला नंबर कोणाचा आहे? पहिला क्रमांक आईचा. मातृदेवो भव, पितृदेवो भव, असं शास्त्रामध्ये आहे की नाही? महाराजांनी अभंगात तसंच केलंय. धन्य माता पिता तयाचिया. अगोदर मातेला धन्यता दिलेली आहे. कारण महत्वाचे संस्कार बाळावरती करण्यामध्ये मातेचा प्रथम क्रमांक आहे, आणि त्यानंतर संबंध पित्याचा आहे. हा, जो कर्तृत्ववान पुत्र असतो तो पुत्र आपल्या मातेचा स्वाभिमान धारण करतो. आणि म्हणून मातेला धन्यता दिलेली आहे. तुम्ही बघा, जेवढे जेवढे महानायक आहे ते सगळे आपल्या आईच्या नावाने ओळखले जातात. कोण? अंजनी पुत्र हनुमान कोणाच्या नावाने ओळखला जातो? आईच्या नावाने. पार्वती पुत्र गणेश कोणाच्या नावाने? आईच्या नावाने. हा, कौसल्यानंदन श्रीराम, देवकी नंदन, यशोदानंदन, मासाहेब जिजाऊंचा सुपुत्र छत्रपती शिवराय आईच्या नावाने ओळखले गेले. हा, आणि म्हणून आता आपण नवीन, आता सरकारने कायदा काढला, आपल्या नावामध्ये नाव पूर्ण लिहिताना आईचं नाव सुद्धा लिहायचं आहे त्याच्यामध्ये. कारण धन्य माता पिता तयाचिया. हा, त्याचेच माता पिता धन्य आहे. सुशलो मातृपुण्येन पितृपुण्येन चतुरता दातृत्वं वंशपुण्येन